संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनीचे बीज जळून जाये. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुका म्हणे साधन, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका. ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा. कीर्तने उभी होती लोका, टाळी वाजवा, टाळी वाजवा. होती लोका, होती लोका, होती लोका. दया माझे दंडवत, दंडवत, दया माझे दंडवत, दंडवत. मन मन करू गणनाथा, मन करू गणनाथा, मन करू गणनाथा, प्रथम मन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा. आता नमो रंगभूमिका, कीर्तने उभी होती लोका, ताळ मृदुंग बोले दया माझे दंडवत. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासदुगा जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिची वंदो श्रीचरण ते नमस्कारुनी आता. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. आता विणू वाघविलासिनी, ते चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मी. तुम्ही संत माझी आकडा, कराल दिटेचा बहुडा, तरी तुम्हा मान एवढा होईल मी. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा, पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा, हिरा खरा शोभतो ऐसा शुभ करा संत वरा. दांडे करा वंदितो, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनीचे बीज जळून जाये. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. दादा अभंग 4 चरणांचा आहे, तुकोबारायांच्या गाथ्यातला आहे. ज्यावेळेस तुकोबारायांच्या गाथ्याचा मी अभ्यास केला, हे इकडे लक्ष द्या, तुकोबारायांच्या गाथ्याचा ज्यावेळेस अभ्यास केला, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये काही महत्वाची प्रकरणं अभ्यासायला मिळाली. वासुदेव प्रकरण आहे, पांगुळा प्रकरण आहे, एकविधाभंग प्रकरण आहे, नाटाच्या अभंग प्रकरण आहे, प्रासंगिक अभंग प्रकरण आहे, संतबरा अभंग प्रकरण आहे, भुपाळ्याच्या अभंग प्रकरण आहे, नामपरा अभंग प्रकरण आहे,
स्थिती पराभंग प्रकरण आहे, मागणी पराभंग प्रकरण आहे, उपदेश पराभंग प्रकरण आहे, बाळकडीचा अभंग प्रकरण आहे आणि तुकोबारांच्या गात्यामध्ये काला नावाचं प्रकरण आहे. आज जो अभंग घेतलाय बाबा, आज जो अभंग घेतलाय तो संत पर प्रकरणातला आहे आणि संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे. अभंगाकडे जाण्यापूर्वी रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं गोड असं नियोजन पाडळीतर्फे कान्होर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी एकत्रित येऊन केलंय आणि या कीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वात महत्वाची उपस्थिती आहे ते म्हणजे मुख्यमंत्र्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी कीर्तनाला आल्या. काल परवापासून हप्ता गोळा झालाय, तसं त्यांची ऊर्जा वाढली. उद्या योगायोगानं जागतिक महिला दिन म्हणजे उद्या 8 मार्च आहे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कीर्तनाला सुरुवात. कीर्तनातला पहिला नियम, हे जे पुरुष मंडळी एका लाईनीत बसलेत थोडस इकडं सरकून बसा. हम्मादला गॅप जो ठेवलाय नेमका तुम्ही माझ्या समोर कोणीच दिसत नाही, थोडे इकडे सरका. नका लाजू, आपल्या माता भगिनी गावातले ते सरका इकडं. अरे तुम्हाला मी सांगतोय पुरुष मंडळी इकडं सरका, सरका इकडं. पाठीमाग मखमलवाले बाबा सरका इकडं. हो पेंटवाले तिकडे ती माणसं माग सरा, सरका तिकडं, सरका तिकडं सरका. आणि माता भगिनी तुम्ही इकडं सरका आणि तुम्ही थोडं पुढे पुढे सरका. तुम्ही जवळ या, सरका ना पुढे माता भगिनीनं, पाया पडू तुमच्या. सरका पुढे पटपट चला. वेळ झाला, आधीची वेळ कमी आहे. कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे, बॅटिंग फास्ट करावं लागेल. सरका पुढे या पुरुष मंडळी, सरका पुढे. पुरुष मंडळी मुलांच्या मागे गॅप ठेवला. हो मग मलवाले बाबा पाया पडू तिथे येऊन, सरका ना पुढं. काय लाजत नाही मला काही कळत नाही. एवढा मोठा सोहळा केलाय, तिकडे 10 गावात सांगितले पारनेर तालुक्यातल्या. तुमच्या इथं मोठा सोहळा आहे, तुम्हीच आपले लांब लांब असताय. पाठीमागच्या माता भगिनी सरका पुढे पुढे पुढे. माझा वेळ घेऊ नका, 1 मिनिटात पुढे आले पाहिजे. चला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. दोन्ही मृदुंगाचार्यांनी गोड वाजवलाय, दोन्ही गायकांनी गोड गायलंय. विना घेतले अतिशय महाराष्ट्रात अलौकिक असं गायन ज्यांचं आहे. विना घेऊन अतिशय सुंदर सुरुवात केली तिन्ही गायक मंडळी, दोन्ही मृदुंगाचार्य. इकडे विनेकरी आमच्या भगिनी आणि माझे सगळे बाल गोपाल यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हा वाजवा जरा जोरात पाठीमागच्या. हा शिष्टीवाल्यांचा गोड आवाज आहे. सुंदर डेकोरेशन केलंय, सुंदर विद्युत रोषणाई केली, सुंदर मंडप आहे. ह्या माईक सिस्टीमवाल्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि 2-2 कॅमेरे कीर्तनाच्या निमित्तानं समोर आहे, एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हा ऐका, तुमचा रौप्य महोत्सव, तुमचा अखंड हरिनाम सप्ताह लय भारी. तुमचे गायक भारी, तुमचे वादक भारी, तुमची सिस्टीम भारी, तुमचं गाव भारी. माता भगिनींना तुम्ही लय भारी, पुरुष मंडळी तुम्ही त्यांच्यापेक्षा भारी. मग सगळे भारी, मग मी एकटाच येडा आहे का काय? हा इकडे लक्ष द्या. कीर्तनाला सुरुवात. कीर्तनातला पहिला मुद्दा, कीर्तनातला पहिला मुद्दा आहे, जरा बारकाईने का. विठ्ठल विठ्ठल भजन झालं, काय वाजवायची? बोलायचं. काय वाजवायची? टाळी. माता भगिनींना 2. महाराज मंडळींनी गायन केलं, काय वाजवायची? टाळी. हा तिसरा महत्वाचा मुद्दा. एखादा मुद्दा जर तुम्हाला योग्य वाटला, पटला, टाळी वाजून दाद द्यायची. काय वाजवायची? टाळी. आणि कीर्तन होईपर्यंत 11च्या पुढे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. ऐका, 1 मिनिट सुद्धा 11च्या पुढे जाणार नाही. तुमची साथ मिळाली तर तुम्हाला कीर्तन आवडेल. गेल्या वर्षी आवडलं म्हणून यंदा बोलवलंय. काळजी करू नका, माझी सगळी ताकद इथं होतो, पण तुमची साथ मिळाली तर जमल. चेहरे बिरे असे तोंड बिन टाकून बसायचं नाही, फ्रेश बसायचं. 25 वर्षे एकदम रिलॅक्स मध्ये कीर्तनाला. येताना काय आणलंय का सांगा? हा तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. आणलंय का माता भगिनींनो? येताना काय आणलंय का? बोला ना. हा जाताना काय घेऊन जाणार आहे का? जाणार आहे का महाराज? हो का, येताना काय आणलं नाही, जाताना काय घेऊन जाणार? महाराज इथून घरी जातील याची तरी गॅरंटी का? नाही. महाराज फक्त कीर्तनाला आला पाहिजे, जाताना वाहून गेला काय घेणं देणं नाही. वाघ चांगली जिरावली माही पहिल्या मिनिटात. असे भाविक भक्त असावेत. कल्याण झाला. आता डोंबवलीला जायला अडचणच नाही राहिली. हा इकडे लक्ष द्या, माझा मुद्दा समजून घ्या. छोटे छोटे मुद्दे आहेत, काळाची गरज आहेत म्हणून मांडतोय. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. वासना रूपी गाय अंतकरणातली समूळ नष्ट करायची असेल तर संतांच्या चरणाच्या धुळीचा स्पर्श झाला पाहिजे, तेव्हा तुमच्या माझ्या अंतकरणातली वासना रूपी गाय समूळ नष्ट होईल. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बोलत असताना तुकोबाराय म्हणतात, काही साधकांनी प्रश्न विचारले. अहो काही साधक म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये पुणे नावाचा जिल्हा आहे,
पुणे नावाच्या जिल्ह्यात राजगुरुनगर नावाचा तालुका आहे आणि त्या राजगुरुनगर नावाच्या तालुक्यामध्ये कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस गावामध्ये तुकोबारांची एक टाळकरी आहे, त्यांचं नाव आहे गंगारामबुवा मवाळ. त्यांनी गाथा लिहिला. तुकोबारांना जसं जसे अभंग दादा सुचत होते ना तसे तसे लिहिण्याचं काम गंगारामबुवा मवाळांनी केलंय. अहो गंगारामबुवा मवाळांनी लिहिता लिहिता प्रश्न तुकोबारांना केला, का हो तुकोबारा, एकदा अंतकरणातली वासनारूपी गाय समूळ नष्ट झाली की त्याचा फायदा काय होईल? त्यावेळी तुकोबारायांनी आत्मविश्वासाने सांगितलं, मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे. आयुष्यामध्ये तुम्हाला मला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. ए इकडे लक्ष द्या, या जगाच्या पाठीवरती देवाशिवाय सुखच नाही. ज्ञानोबराय ओवी देतात, जेते जेते संपत्ती आणि दया तुनी वसती आलिया ठाया, तेते जाण धनंजया विभूती माझी. ए माणसं देव होतील, तुम्ही सगळे देव आहेत. कोण आहेत? कोण आहेत? तुम्हाला म्हणाय काय हरकत आहे? हा तरी म्हणा, नाही तर नाही. हो का बोलायचं, तुम्ही नाही बोलले तर माझं तुमचं जमायचं नाही. हा एक वाक्य जरा माझं समजून घ्या, बोललं पाहिजे कीर्तनात. मला तुम्हाला काय करायचे, नवरी मरू नाही तर नवरदेव मरू, वराळाला जीवन मिळालं म्हणजे लग्न चांगलं झालं. तुम्ही फक्त हा म्हणायचं किंवा नाही म्हणायचं, काय हरकत आहे का? प्रश्न मीच विचारीन, उत्तर सुद्धा मीच देईन. फक्त तुम्ही काय करायचं, काय करायचं, हा किंवा नाही म्हणायचं. पण असं मस्तपैकी चेहरे वगैरे ठेवा, असे गुलाबाचे कळीसारखे चेहरे टवटवीत पाहिजे. उगाच दरिद्र्यासारखं बसायचं नाही, दरिद्र्या राहायचं नाही. हा एकदम मजेत जीवन जगायचं. महाराज इकडे लक्ष द्या. ए इराणचं ना अमेरिकेचं चाललंय, इस्रायलचं ना इराणचं चाललंय, भारत पाकिस्तानचं ना अफगाणिस्तानचं चाललंय. आता रशिया उभी राहती, उद्या चीन उभा राहील, पाकिस्तान उभा राहील, ते भारतापर्यंत येईल. आणि तिसरं महायुद्ध सुरू झालं आणि ते युद्ध जर आपण मेलो तर काय उपयोग राहील आपला? हसून घ्यायचं, कोणी कोणावर जळायचं नाही. हे आताही जळायचं आणि मेल्यावर सुद्धा आपल्याला जळायचंच ना. मग कायला जळायचं? तेव्हा जळायचंच ना. आता आनंदी राहायचं. काय करायचं? आनंदी राहायचं. ज्याचा चेहरा टवटवीत. महाराज त्या दिवशी त्या चाकणजवळ कीर्तन केलं बाबा. आता हे दोन्ही मृदुंगाचार्य हे तर बाबा गावचेच आहे. हे दोन्ही मृदुंगाचार्यांकडे पाहिलं, काय जीव काढून पखवाची त्या चाकणजवळ बा देवटे महाराज चाकणजवळ कीर्तन केलं. अख्खं कीर्तन होईपर्यंत फक्त पखवाच्या माझ्याकडे असा पाहायचा भाऊ, असं पाहायचा. अरे मी त्याची चाटीचा आवाज वाढून पाहिला, धुमाचा आवाज वाढून पाहिला, ते टाळ्या वाजून पाहिल्या, त्याचं कौतुक करून पाहिलं, फक्त असंच पाहायचं. कीर्तन झालं तेच माझ्या शेजारी जेवाय बसलं, ज्याचा कटाळा त्याचाच वाहनावळा, तेच माझ्या शेजारी येऊन बसलं. म्हणलं महाराज एवढं सगळं चांगलं चाललं होतं, एवढा जीव काढून उड्या उड्या मारू मारू कीर्तन चाललं होतं, तुम्ही माझ्याकडे असे रागाने का पाहत होते? ते म्हणलं महाराज मग चेहराच तसा आहे. अरे पण तुझ्या चेहऱ्यामुळे मला कावळा शिवायची वेळ आली ना पार. काही दरिद्री चेहऱ्याची माणसं आहेत या महाराष्ट्रात राव. खरंच बेस अशी विमानात घालावा आणि विमानच खाली टाकून द्यावं. अरे चेहरा बिरा असं टवटवीत मजेत जीवन जगायचं. हे ऐका, आता दिवसभरात 2 कीर्तन करून आलो, हे तिसरे तरी काच चपाळे. आयुष्यामध्ये उडी मारून आनंद घ्यायचा, हे जीवन परत नाही. आता तुम्ही नाही म्हणले का तू घरी जायचा नाही, त्याच्यापेक्षा आताच आनंद घेतो, गॅरंटी नाही. हा इकडे लक्ष द्या, मुद्दा समजून घ्या. मग राम नामे उपजे आवडी. सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर राम नामाची गोडी आहे. गंधमाधव नावाचं वानर होऊन गेलं. वानर ऐका, वानर होऊन गेलं. महाराज ज्या मारुतीरायांचा रौप्य महोत्सव तुम्ही साजरा करताय, एक निष्ठ आहे महाराज. पूर्वी मारुतीरायांची मंदिरं फक्त मारुतीरायांची मंदिरं ह्या तालमी होत्या, तालमी. विहिरीवरती, ओढ्यावरती, नदीवरती पोर आंघोळ्या करायची, पहाटे 4 वाजता दंड थोपटायची आणि मारुतीच्या मंदिरात समोर मारुतीरायांची मूर्ती, तालीमासांची कुस्त्या खेळायची. पोरं 4 वाजता उठायची. पूर्वीचे सांगतोय मी, आताच नाही, डोक्यातून काढून टाका. आताची कार्टी 4ला झोपत आहेत, मोबाईल तोपर्यंत ऑनलाईन आहे. कोणी बिगर रेंज नाही, सगळी रेंज मध्ये 4 वाजेपर्यंत. मग 4ला झोपत आहेत, मग उठत आहेत का तेच काही कळत नाही. इकडे लक्ष द्या. तालीम होती मारुतीरायांच्या समोर. वानराबद्दल बोलतोय. गंधमाधव नावाचं वानर सापडलं कोणाच्या ताब्यात? रावणाच्या ताब्यात सापडलं. रावणाच्या, पोरांनो ऐका, रावणाच्या ताब्यात सापडलं आणि हातात तलवार घेतली रावणानं. आणि रावणानं त्या वानराच्या मानेवरती तलवार ठेवली. पुरुष मंडळी माता बघून नीट आहे का? वानराच्या मानेवरती तलवार ठेवली. तलवार ठेवल्याच्या नंतर रावण म्हणतो, गंधमाधव नावाच्या वानरा, तुला जर जगायचं असेल तर यापुढे रावणाचं म्हणून तुला जगावं लागेल.
त्या वानराने मानच झटकली, तलवार बाजूला सारली आणि एकटक त्या रावणाकडे पाहायला लागलं. रावणाला आला राग. रावण म्हणतो तुला जगायचं असेल तर ऐका, रावणाचं म्हणून जगावं लागेल. वानर उभं राहिलं. तरुणांनो उत्तर ऐका जरा. वानरांनी उत्तर दिलं, ए रावणा, अरे तुझं म्हणून जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मेलेलं काय वाईट आहे. मरणासाठी दादा स्पर्धा आहे, मरणासाठी. यसाजी सुद्धा म्हणत होतो मी मरण्यासाठी चाललोय. तानाजी सुद्धा म्हणत होतो मी मरणासाठी चाललोय. मरणासाठी आजही देशाच्या सीमेवरती जवान उभे आहेत, मरणासाठी आहे. एक निष्ठता आहे. काय निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. तारी 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 घे भरम चुकून निर्धार घे चुकून निष्काम निश्चळ विश्वास, निष्काम निश्चळ विश्वास. निर्धार हे वर्म चुकून हे वर्म चुकून गोड प्रमाण गायलं महाराज. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठा पाहिजे भक्ताची देवाजवळ. आता निष्ठा नाही राहिली, निष्ठी झाली महाराज. कोणीच कोणाच्यात राहिलं नाही. तुमच्याकडे अजून वातावरण बरं आहे. आमच्याकडे जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, गडी एकाचा झेंडा घेऊन फॉर्म भरायला गेला, ए बी फॉर्म मिळाला नाही म्हणून दुसऱ्याचाच घेऊन आला महाराज. काही गॅरंटीच नाही माणसाची, कोण कुठं जाईन आणि कोण कोणा शिरण याची गॅरंटी नाही. निष्ठी झाली. भक्त भक्ताच्या ठिकाणी राहावं, त्याला उभी आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. गे शिष्याचा गुरुशी निष्ठा असावी. आणि ऐका, शिष्याची गुरुशी निष्ठा असावी आणि महाराज भक्ताची देवाशी निष्ठा असावी. माझ्या हनुमंतरायांचा तुम्ही रौप्य महोत्सव साजरा करताय. गेल्या 25 वर्ष तुम्ही भक्ती करताय. ही भक्ती काय तरुणांनो, त्याचं कारण तुमची निष्ठा मारुतीरायांवरती आहे. ही निष्ठा असल्याशिवाय 25 वर्ष जीव काढायला कोणी मोकळं नाही. इकडे लक्ष द्या, ही निष्ठा आहे. पण महाराज ज्याच्यावर निष्ठा ठेवावी ते सुद्धा तसाच असावा. आता तसे राहिले नाहीत. त्या दिवशी एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाधिकारी आले, शिक्षणाधिकारी, आणि गुरुजींना झोप लागली होती. गुरुजींना झोप लागली होती. बरं नुसते झोपले नव्हते, शर्ट काढून झोपले होते. गुरुजी शर्ट काढून झोपले होते. दारात पाय शिक्षणाधिकाऱ्याचा. जे गुरुजी उभे राहिले, इकडे लक्ष द्या, गुरुजी उभे राहिले आणि उभे राहिल्याबरोबर पोरांकडे पाहिलं. पोरांनो चला इकडे लक्ष द्या. म्हणजे काय काय याला दंड असे म्हणतात. पोरं तर पाहायलाच लागली. याला गुरुजी उभे राहून डायरेक्ट शिकवायला सुरुवात केली. ए बोल नका, ए एवढंच नाही, पोरांनो याला मनघट असे म्हणतात. शिक्षणाधिकारी पाहायला लागले. म्हणले मज गुरुजी पाहिले बो, पण कपडे काढून शिकवणारा गुरुजी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहिला हो. नाही 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 नाही, शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार यंदा गुरुजी तुम्हालाच. हा येड्याची वरातन बाहेरच्या घरात चाललंय सगळं. घोटाळा झाला, निष्ठा राहिली नाही. सगळी काय झाली, निष्ठा निष्ठी. ऐका, आमच्या हनुमंतरायांची निष्ठा फक्त कुठं आहे, माझ्या प्रभू रामचंद्रांपर्यंत आहे. म्हणून तर त्या हनुमंतरायांना मी शरण जावं यात काय नवल आहे. पाडळीकरांनो, ज्या हनुमंतरायांचा ज्या विठ्ठल रुक्मिणीचा तुम्ही सप्ताह करताय ना, रौप्य महोत्सव साजरा करताय, अहो त्या मारुतीरायांना तुकोबाराया शरण जातात ही ताकद. शरण शरण हनुमंता
शरण हनुमंता शरण 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 हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा काय भक्तीचा वाटा काय शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय रामदूता तुम्हालो तुकोबर आहे, ज्या मारुतीरायांना शरण जातात त्या मारुतीरायांची ताकद किती मोठी असेल ऐका. वासना शब्दापासून मी बाजूला चाललो होतो, नीट ऐका. अमेरिकेतल्या शिकागो धर्म परिषदेमध्ये तरुणांनो स्वामी विवेकानंदांचं भाषण झालं आणि व्यासपीठावरून स्वामी विवेकानंद दादा खाली उतरले ना. खाली उतरल्याच्या नंतर त्यांचं तेज, त्यांची विद्वत्ता, त्यांच्या जवळ असलेलं सामर्थ्य आणि त्यांच्या जवळ असलेलं तेज पाहिलं. भगिनी निवेदिता नावाची स्त्री स्वामी विवेकानंदांजवळ आली आणि स्वामी विवेकानंदांना बोलतीये, स्वामीजी तुमच्या चेहऱ्यावरचं तेज, तुमची विद्वत्ता, तुमचं ज्ञान, तुमची फिलॉसॉफी, तुमचं सर्वस्व पाहिलं आणि असं वाटतं तुमच्या बरोबर लग्न करावं. स्वामी विवेकानंदांनी विचारलं माझ्या बरोबर लग्न करून तुझा फायदा काय. त्यावेळेस भगिनी निवेदिता नावाची स्त्री म्हणते तुमच्या बरोबर लग्न करून मला तुमच्यासारखा पुत्र होईल. स्वामी विवेकानंदांना शिकागो धर्म परिषदेचं संपल्याच्या नंतर त्या भगिनी निवेदिता नावाच्या स्त्रीला दिलेलं उत्तर जरा नीट ऐका. ती भगिनी निवेदिता नावाच्या स्त्रीला सांगितलं अरे माझ्या बरोबर लग्न करून माझ्यासारखा पुत्र होईल हे कशावरून, त्यापेक्षा मलाच पुत्र मानना ही 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 हिंदू संस्कृती आहे, ही भारताची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून इथं सामान्य जन्माला आला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास कोणी आयऱ्या गायऱ्यानं लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाहीये. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला शाहिरांच्या डफानं, घोड्यांच्या डफानं. सिस्टीमवाले माझ्याकडे लक्ष द्या. या महाराष्ट्राचा इतिहास कोणी आयऱ्या गायऱ्यानं लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाहीये. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफानं, घोड्यांच्या टपानं, तलवारीच्या खणखणाटानं आणि सह्याद्रीच्या हिरव्या पिवळ्या शालीनं महाराष्ट्राचा स्वर्ण अक्षराने इतिहास लिहावा. इतका तेजस्वी, इतका ओजस्वी इतिहास याच महाराष्ट्रामध्ये एका राजानं घडवला. त्या राजाचं नाव जर उलट केलं हा, त्या राजाचं नाव जर उलट केलं तर जीवाशी होतंय. निजामशाही गेली, कुतुबशाही गेली, आदिलशाही गेली आणि या महाराष्ट्रात फक्त जिवंत राहिली तिचं नाव शिवशाही, तिचं नाव शिवशाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अजिबात सांगायचं नाही, मला एक वाक्य सांगायचं होतं म्हणून एवढा खटाटोप. ऐका, 350-400 वर्षापूर्वी माझा छत्रपती राजा जर इथं जन्माला आला नसता तर तरुणांनो आपला सुद्धा आज इराण झाला असता, एवढं लक्षात ठेवा. एवढ्या वाक्यासाठी हा खटाटोप केलाय. एवढ्या वाक्या आज इराण सारखी तुमची माझी अवस्था झाली असती, आज पाकिस्तान सारखी तुमची माझी अवस्था झाली असती, आज अफगाणिस्तान सारखी तुमची माझी अवस्था झाली असती. कोणी आक्रमण केलं असतं का? राजाचा इतिहास आहे,
म्हणून अजूनही आपल्याला आपल्याला लोक घाबरतात. मी इथपर्यंत आलो होतो, वासना शब्दापासून मला बाजूला गेलो होतो, पुन्हा वासना शब्दापर्यंत येतोय. पहिल्या चरणाकडे चाललंय. पहिलं उदाहरण स्वामी विवेकानंदांचं दिलं. पहिलं उदाहरण गंधमाधव नावाच्या वानराचं दिलं. दुसरं उदाहरण स्वामी विवेकानंदांचं दिलं. तिसऱ्या उदाहरणाकडे जायचे. छोटी छोटी उत्तर आहेत, घरी घेऊन जायची. अतिशय गोड, कधी ना ऐकलेली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुखाजवळ काय काय बासरी, काय कृष्णाच्या हातात काय, माता भगिनींनो. तुम्ही तर जसं 1500 रुपये लागले त्यापासून तुम्ही बोलायचाच बंद झाल्या. फार टेन्शन मध्ये बसू नका. मागच्या टेन्शन मध्ये बसू नका. रिलॅक्स जीवन जगा. आणि त्या 1500 रुपयाचा उपयोग नुसत्या साड्या घ्यायला आणि मेकअपचं साहित्य घ्यायला करू नका. कीर्तनाच्या निमित्तानं उद्या जागतिक महिला दिन आहे. तुम्हाला शुभेच्छा देताना तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुमच्या छोट्या भावासारखा आहे, तुमच्या मोठ्या भावासारखा आहे, कोणाच्या नातवासारखा आहे. तुमच्या पाया पडतो. सणासुदीचे दिवस आहेत. त्या 1500 रुपयाचा उपयोग साडी घ्यायला, मेकअपचं साहित्य घ्यायला करू नका. त्या 1500 रुपयाचा उपयोग तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी करा. ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. आणि जी माणसं पोरं शिकवतील जगाच्या मार्केटमध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये जी माणसं पोरं शिकवतील, मुलींना शिकवतील, ती टिकतील. जी शिकणार नाही ती हुकतील. लक्षात ठेवा. जी पोरं पहिल्या बेंचवर बसून शिक्षकाचं ऐकत होती ती चांगल्या पोस्ट वरती आहे. आणि जी कार्टी पाठीमागच्या बेंचवरती बसून पाठीमागच्या खिडकीतून बॅग खाली टाकून पळून जात होती, ती गावात आजही बोंबलत फिरत. जरा इकडे लक्ष द्या. सोपी नाहीत पोरं. त्या दिवशी आमच्या घरासमोरून एक जिल्हा परिषदचं पोरग चाललं होतं शाळेत. पाठीमाग बॅग होती. म्हणलं बाळा इकडे रे. ते जवळ आलं माझ्या. म्हणलं कुठं निघाला? तो म्हणला सर शाळेत निघालो. मला म्हणला सर शाळेत निघालो. बरं बरं बरं. डबा दिला का तुझ्या आईनं? हो डबा दिला. बोल नका. डबा दिला. मग मला दे ना डबा. त्यांनी लगेच बॅग मधनं काढून दिला. जिल्हा परिषद शाळेत जाणार पोर लय मोकळ्या मनाचं असतं महाराज. त्याला माहिती डबा खाल्ला तरी शाळेत गेल्यावर मोकार भात मिळतोय, त्याच्यामुळे डब्याची फारशी गरज लागत नाही. त्याने लगेच डबा काढला, माझ्या हातात दिला. म्हणलं का रे डबा खाऊन घेऊ का? ते म्हणला खा ना. घरी गेलो आईला काय सांगशील? सांगन ना कुत्र्यानी खाल्ला म्हणून. तुम्हाला पोरं सोपी वाटल्यात का? आमचं 11वीचं कार्ट 2 पोरं शाळेत उशीर आली, त्यांना बोलून घेतलं. म्हणलं का रे उशीर आलंय? तो एक जण म्हणला माझे 100 रुपये हरवले होते म्हणून सर यायला उशीर झाला. ते दुसऱ्याला विचारलं. म्हणलं बाळा तुला यायला का उशीर झाला? तो म्हणला सर त्याचे 100 रुपयावरती मी पाय देऊन उभा होतो म्हणून यायला उशीर झाला. कार्टीला खोडीची हित महाराज. का काय बोलतीन काय करतीन याची गॅरंटीच नाही. मी इथपर्यंत आलो. ऐका, भगवान श्रीकृष्णाच्या मुखाजवळ काय आहे? बासरी. आता कसे मुद्देवाले बोलायचा. एक दिवस भांडणं झाली बासरीची आणि कोणाची? गोपिकांची. कोण? कृष्णाच्या गोपिका आहेत त्यांची आणि बासरीची भांडणं झाली. त्या भांडणात काय मुद्दा होता? बासरे रात्रंदिवस आम्ही कृष्णाची भक्ती करतो. बासरे आम्ही भक्ती करतो कृष्णाने तुला जवळ घेतलं. बासरी म्हणते गोपिकांनो खरंय तुमचं भक्ती तुम्ही करताय आणि कृष्णाने मला जवळ घेतलं. खरंय तुमचं, पण खरं सांगू का गोपिकांनो, भक्ती तुम्ही करताय आणि कृष्णाने मला जवळ घेतलं त्याचं पहिलं उत्तर ऐका. बासरी म्हणते गोपिकांनो मला कृष्णाने मुखाजवळ घेतलं त्याचं कारण माझ्याकडे पहा. माझ्याकडे म्हणजे बासरीकडे पहा. बासरी म्हणते माझ्याकडे पहा मी कशी आहे? सरळ आहे. बासरी कशी आहे माता भगिनींनो? सरळ आहे. देवाला तीच माणसं आवडतात जी माणसं आयुष्यभर सरळ वागतात ना, तीच माणसं देवाला आवडतात. लय कपाळाला गंध आणि लय माळा घातल्या आणि लय देवाला झोपला म्हणजे देवाला आवडतो अशातला काही भाग नाही. डोक्यातून काढून टाका. देवाला तो माणूस आवडतो जो माणूस सरळ वागतो, तो माणूस देवाला आवडतो. बासरी म्हणते तुमच्यापेक्षा भक्ती कमी आहे तरी कृष्णाने मला जवळ घेतलं त्याचं दुसरं उत्तर आहे मला 6 छिद्र आहे. बासरीला किती छिद्र आहे? 6. त्या 6 छिद्रातून काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार आणि लोभ हे 6 विकार माझ्या आयुष्यात मी घालून टाकलेत म्हणून कृष्णाने मला जवळ घेतलं. त्याचं दुसरं उत्तर आहे काम क्रोध केले गररीते, काम क्रोध केले गररी. टाळी वाजवा. काम क्रोध केले गररीते,
तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. या देहात फक्त विठ्ठलाला भरले. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकाराने लोभ हे 6 विकार घालवलेत म्हणून कृष्णाने मला जवळ घेतले. ए गोपिकांनो, आणि तिसरं उत्तर ऐका. कृष्णाने तुमच्यापेक्षा मला जवळ घेतलं. विको बोलताना कमी करायचा. कृष्णाने तुमच्यापेक्षा मला जवळ घेतलंय. त्याचं उत्तर तिसरं, मी वाजतच नाही, मला वाजवणारा कृष्ण हे मी माझ्या आयुष्यात ठरवून घेतलंय म्हणून देवानं मला जवळ घेतलंय. माता भगिनींनो, आपल्याला बासरी सारखं जीवन जगायचं, सरळ आयुष्यभर सरळ राहायचं. हे ताई वा वा, चरणार लागता संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. हरी बोल, ताळी ताळी. रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाणे. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाणे. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाणे. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाणे. बीज जळून जाणे. वासनेचे बीज जळून जाणे. मग राम नामे उपदे आवडी. राम नामे उपदे आवडी. मग 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 राम नामे उपदे आवडी. एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात. पाठीमागचे गोड प्रमाण गायलं. आमचे दत्ता महाराज गोड वाजवतात, तुकाराम महाराज गोड गातात. संपतची गुढी या विषयावरती बोलतोय, थोडं बारकाईने ऐका. पुरुष मंडळी, भगवान परमात्म्याचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला. माता भगिनींनो, त्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये हे रांग लागली सगळ्यांची दर्शनाला. दर्शनाच्या शेवटच्या रांगेमध्ये मारुतीराय उभे आहेत. मारुतीराय तिथं विश्वमित्र गेले. तरुणांनो, थोडा अध्यात्म त्याला व्यवहाराची जोड देतो, बारकाईने ऐका. शेजारी जाऊन विश्वमित्र उभे राहिले. विश्वमित्र प्रभू रामचंद्र हनुमंतरायांना बोलू लागले. नारद मुनी जाऊन उभे राहिले. नारद मुनी जाऊन बोलू लागले, काय हनुमंता, काय झालं? कोणाच्या दर्शनाला निघाले? ते दर्शनाला कोणाच्या चाललं हे माहित नाही, पण ही रांग दर्शनाला चालली म्हणून पाठीमागच्या रांगेत उभा आहे. कोण? हनुमंतराया. शेजारी कोण? नारद मुनी. अरे, ही दर्शनाची रांग लागली विश्वमित्राच्या दर्शनाला, आणि विश्वमित्राच्या दर्शनाला चाललाय. कोण हा विश्वमित्र तुला माहिती का हनुमंता? नारद मुनी म्हणतात मारुतीरायांना, कोण? रंभेच्या पाठीमाग कुत्रा होऊन लागलेला माणूस, हा नास्तिक आणि वासनिक माणूस. याच्या दर्शनाला तुमच्या सारख्या संतांनी जावं का?
हनुमंतरायांना एवढं सांगितल्याबरोबर हनुमंतराय रांगेतून बाजूला निघले. तरुणांना ऐका, फार गोड प्रसंग आहे तुमच्या माझ्यासाठी, आयुष्यात काहीतरी नेणारा आणि देणारा प्रसंग आहे. बारकाईने ऐका. मारुतीराय तिथून बाजूला झाले ना. हनुमंत नारद मुनी विश्वामित्राजवळ जातात, राजगादीजवळ जातात. नारायण 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 नारायण. काय झालं? काय झालं? प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये तुमचा अपमान झाला. दिली ना काडी टाकून तरुणांनो. अशी काडी टाकायला जमान काय काय जमते. फक्त काडी टाकणाऱ्याला एक विनंती लक्षात ठेवा, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, सीएनजी वाढली, साखर वाढली, गुळ वाढला, सगळं किमती वाढल्या, पण अजून काडीची पिटी अर्थात माचीस 1 रुपयाला आहे. का आग लावती म्हणून ती 1 रुपयाला आहे. लक्षात ठेवा. जी माणसं आयुष्यामध्ये आग लावून देतात ना, त्यांची किंमत कधीच वाढत नाही. म्हणून माझी विनंती आहे, जीवन जगत असताना आग विझवणारे व्हा, आग लावणारे होऊ नका. कारण या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राचा इतिहास आहे, इथं आग विझवणाऱ्यांचा इतिहास लिहिला, आग लावणाऱ्यांचा इतिहास फाडून टाकला. लक्षात ठेवा. आपलं काम बोललं पाहिजे. त्या अहिल्यानगर जवळ केडगाव नावाचं गाव आहे, केडगाव. त्या केडगावच्या पलीकडे 5-6 कोटीचा बंगला आहे. त्या 5-6 कोटीच्या बंगल्याला माझं कीर्तन ठेवलं वास्तुशांतीला. मी कीर्तनाला गेलो, दादा एवढा सुंदर बंगला. वर गेलो, त्या टोपीवरती एक भारताचा नकाशा होता, नकाशा, भारताचा नकाशा. आणि त्या भारताच्या नकाशा जवळ गेलो, ते मालकाने सगळा बंगला दाखवला. माता भगिनी लई श्रीमंत मालक. सगळा बंगला दाखवला आणि मी नकाशा दाखवल्यानंतर त्याला प्रश्न विचारला, म्हणलं दादा 5-6 कोटी रुपये खर्च केले बंगल्याला, मग या भारताच्या नकाशावरती तुमचा बंगला कुठं दिसतोय? ते म्हणलं महाराज हे सोपं आहे का? एवढ्या छोट्या छोट्या एवढ्या मोठ्या देशामध्ये माझा एवढा छोटा बंगला दिसणार आहे का? त्यावेळी त्याला दिलेलं उत्तर फारच सुंदर आहे. दादा या भारताच्या नकाशामध्ये तुझा 6 कोटीचा बंगला कधीच दिसणार नाही, पण या भारताच्या नकाशावरती तुझं नाव कोरायचं असेल तर 6 कोटीचं काम तुझ्या गावासाठी कर. अरे लोक तुझं पाय धुवून पाणी पिल्याशिवाय राहणार नाही. अरे मला माहित नाही पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे त्यांचा किती कोटीचा बंगला आहे, मला माहित नाही. वाक्य नीट आहे का? मला माहित नाही पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरेंचा किती कोटीचा बंगला आहे, मला माहित नाही. पण ज्यावेळेस भारताचा नकाशा, ज्यावेळेस भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, सरपंच पदाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेस भास्करराव पेरेंचं नाव पहिल्या क्रमांकाला लिहावं लागेल. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये किती कोटीचा बंगला हे महत्वाचं नाही, त्यांनी केलेलं काम महत्वाचं आहे. आपलं काम बोललं पाहिजे. जी माणसं काम करतात ती चिरकाळ टिकत राहतात. अरे मला माहित नाही पारनेर तालुक्यामध्ये हिवरे बाजार नावाचं गाव आहे, त्या पोपटराव पवारांचा किती कोटीचा बंगला माहित नाही, पण प्रधानमंत्र्यांच्या पारनेर तालुक्यातल्या एका व्यक्तीनं प्रधानमंत्र्यांच्या केबिन मध्ये गेल्याबरोबर देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा तुमच्या पोपटराव पवारांसाठी उभं राहावं आणि हातात हात द्यावा. ही ताकद पारनेर तालुक्याची आहे. पहिलं विचारलं जातं तुमचा जिल्हा कोणता, विचारलं जातं तुमचा तालुका कोणता, मग विचारलं जातं तुमचं गाव कोणतं. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मिळालेली श्रीमंती जर कोणती असेल, निळोबरायांची समाधी पहिली श्रीमंती आहे. 2 वैकुंठवासी नाना महाराज वनकुटेकरांचा जन्म आणि त्यांची संगत ही तुमच्या आयुष्यातली दुसरी श्रीमंती आहे. अरे ही श्रीमंती आहे. आज महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार तयार झालेत माझ्या सहित, पण जे कीर्तनकार आळंदीमध्ये शिकले ना, त्या आळंदीतल्या प्रत्येक कीर्तनकाराला घडवण्याचं काम फक्त पारनेर तालुक्याने केलंय. हे सगळ्या कीर्तनकारांनी मान्य केलं का? डॉक्टर नारायण महाराज जाधवांसारखी विद्वान व्यक्ती पारनेर तालुक्यात जन्माला यावी सामान्य नाही. म्हणून मी सांगितलं ना, अरे इथं जन्माला आलेली माणसं नेभळाट नाही, इथं जन्माला आलेली माणसं येडपट नाही. ही शूर आणि पराक्रमी योद्ध्यांची भूमी आहे. म्हणून मी उत्तर दिलं. मारुतीरायांचा दृष्टांत सांगतोय. विश्वामित्र तापाड माणूस तार दिशी उभे राहिले. कोणी अपमान केला, कोणी अपमान केला, पायरीवरून खाली उतरले, प्रभू रामचंद्रांच्या दारात जाऊन उभे राहिले. प्रभूजी कोण म्हणतंय? विश्वामित्र. दृष्टांत नीट आहे का? विश्वामित्र म्हणतात, प्रभूजी प्रभूजी तुमच्या दरबारामध्ये माझा अपमान झाला. आता प्रभू रामचंद्रांनी थोडा विचारपूर्वक निर्णय घ्यायचा का नाही? अख्खी निवडणूक ज्यांनी लढवली, प्रभू रामचंद्र उभे राहिले. कोणी अपमान केला विश्वामित्राचा, त्याला एका बाणामध्ये उडवतो. अपमान कोणाकडून झालता? मारुतीरायांकडून. कोणाकडून? बोला ना, कोणाकडून?
मारुतीरायांकडून अपमान झाला होता. आणि कोण म्हणते प्रभू रामचंद्र. मग सगळा कार्यक्रम झाल्यावर म्हणले आपलाच होता का. हात जोडले. हात जोडल्याच्या नंतर हे सगळं पेटलेलं नारद मुनींनी पाहिलं आणि नारद मुनी पळतच सुटले. ऐका, नारायण 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 हनुमंता. काय सगळं पेटलंय म्हणले, आता काय करायचं. म्हणले तुम्हीच होते पेटवायला आणि तुम्ही असल्यावर कुठं जमून देते का. तुम्ही गावात कोणाचं कोणाला जमून द्याय ना, बावकीत कोणाचं कोणाला जमून द्याय ना. तुम्ही कोणाच्या घरात जाऊन बसले तर 2 जावा कवा बाजूला काढता याची गॅरंटी नाही. तुमच्यासारखं कल्याण व तुम्ही म्हणले. तुम्ही म्हणल्यावर सगळं शब्दच खरं आहे म्हणले. तुम्ही फक्त पेटवाय पाहिजे. हात जोडले म्हणे एक काम करा. काय, समोर जी गंगा दिसती ना त्या गंगेच्या पलीकडे जाऊन तुम्ही ना 2 रुपये कमी असू द्या, 2 पुस्तक कमी असू द्या, फक्त माणसं वाचायला शिका. माणूस दिसला का तुम्हाला सांगता आला पाहिजे बुवा हा कसा आहे महाराज, हे सांगता आलं पाहिजे. म्हणजे ज्याला माणसं ओळखता आली नाही त्याचा कार्यक्रम झाला. नारद मुनींनी सांगितल्याबरोबर हनुमंतराय पलीकडे जाऊन बसलेत आणि भगवंताचं भजन चाललं. नारद मुनींनी सांगितलं हनुमंतराय. नारद मुनींनी सांगितलं प्रभू रामचंद्र, विश्वामित्र आणि लक्ष्मण भैयाला सांगितलं प्रभूजी प्रभूजी ज्याने अपमान केलाय तो या दिशेला गेलाय, चला मी तुम्हाला दाखवतो. बरं आहे का ते सगळं पेटवायला ते पुन्हा दाखवायला ते कोणी पेटवलंय. हनुमंतराय पुढे, नारद मुनी पुढे चाललेत. प्रभू रामचंद्र त्यांच्या पाठीमागे चाललेत. त्यांच्या पाठीमागे लक्ष्मण भैया चाललेत. मंडळी शब्द गेला होता प्रभू रामचंद्रांचा. एका बाणामध्ये ज्याने अपमान केलाय त्याला उडवतो. भात्यातला बाण काढला. टाळी, पखवाज, विणा, टाळ, टाळीत मारला. सगळे वैरी संपले आणि आता माझा बाण पाठीमाग पाठवणारा कोण आहे. मंडळी भात्यातला दुसरा बाण काढला. धनुष्याला लावला. दिशी जायचा. हनुमंतरायांच्या मुखातलं भजन ऐकायचा आणि येऊन पडायचा. 1 बाण झाला, 2 बाण झाले, 3 बाण झाले, 4 बाण झाले, 5 बाण झाले. मारुतीरायांच्या भक्तीतली ताकद प्रभू रामचंद्रांनी पाठीमाग पाठवलेला सोडलेला बाण पाठीमाग पाठवण्याची ताकद या जगात फक्त हनुमंतरायांच्या भजनात आहे. आणि म्हणून तेच भजन श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
क्या बात आहे. एकदा जोरात टाळ्या, जोरात टाळ्या. गायन वादन करणं एवढं सोपं नाही महाराज. हे महाराज मंडळी दोघे मृदुंग वाजवतात, एवढी ताकद लावून वाजवतात महाराज. महाराजांच्या ओठात जे आहे ते पखवाद्याच्या बोटात आहे महाराज. हा, इथून ओठातून जे निघल ते पखवाद्याच्या बोटात आहे. तिरिकिटे तकता, तिरिकिटे तकता, तिरिकिटे तकता, तिरिकिटे तकता. पाहिलं ना. हा हा, जाऊ द्या, मला एवढाच बोल येतोय, पुढचं नका म्हणायला मला. हा हा, इकडे लक्ष द्या. पण तुम्ही मला सांगा, हे दोन्ही मृदुंगाचार्य आता ऐका, हे महाराज आहेत. जर वाजून वाजून हात दुखायला लागला, हात घरी गेल्यावर घरच्यांना म्हणतील हात दाबून द्या, पाय दाबून द्या. मी आता एवढ्या उड्या मारतोय, पाय लागले, आई बोल नका, पाय दुखायला लागले, हात दुखायला लागले, घरच्यांना सांगन पाय दाबून द्या, हात दाबून द्या. पण ही माणसं घरी गेली, यांचा गळा दुखायला लागला. कोण म्हणलं रे मागचं गळा दाबायचा त्यांचा? कोण म्हणलं मागून दाबायचा का गळा? नाही. इकडे लक्ष द्या, ते कंठातून आवाज आहे. तुमचं माझं नरड आहे आणि त्यांचा गळा आहे, एवढं लक्षात ठेवा. हा, सगोड आवाज, मंजूळ आवाज निघावा, नाही तर खालच्या आळीची ठकुनी वाढावा आणि वरच्या सखुबाईने मरून घ्यावा, अशी ठकुबाईचा आवाज असावा. अरे 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 अरे, ए इकडे लक्ष द्या. असा आवाज नसावा, असा कोमल आवाज सगळ्यांना परमेश्वरानं द्यावा. मी इथपर्यंत आलो, थोडं बारकाईने ऐका. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संसार ऐका, परमार्थात सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांची संगत आवश्यक आहे, पहिला मुद्दा. आणि संसारात जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर बायकोची संगत असायला हवी आहे. जर संसारात बायको चांगली मिळाली, संसारात सुखच आहे महाराज. आणि संसारात बायको चांगली नाही मिळाली की संसारात सगळं दुःखच आहे महाराज. त्या मडीच्या जवळ एक गाव आहे महाराज, त्या गावाचं नाव नाही सांगत, तिथे कीर्तनाला गेलो होतो मी. त्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती, मी आळंदी शिकायला होतो. 2005 ते 2015 एसटी धरली शिवाजीनगरवरून आणि पाथर्डी त्या मडीच्या जवळ निवडुंगा म्हणून गाव आहे, तिथं स्टॉपला उतरलो. एक ग्रामपंचायत सदस्य मला न्यायला आला. नीट आहे का, ग्रामपंचायत सदस्य न्यायला आला. तो पुढं मी माग, तो पुढं मी माग, तो पुढं मी माग. गाडी नव्हती, म्हणले तुमची मुक्कामाची सोय इथे आहे. कीर्तन 9 ते 11 आहे, चला म्हणले आमच्या गावात एक महाराज आहे, त्या महाराजांच्या घरी मुक्कामी. आता महाराजांच्या घरासमोर गेलो, असा मोठा ओठा होता, महाराजांचं घर असं उंचावरती होतं. ह्या ग्रामपंचायत सदस्यानं आवाज दिला, ओ महाराज आहेत का घरात? महाराज. हातून मोठ्याने आवाज आला, महाराज घरी नाही, घरी नाही, घरी नाही. मग त्या ग्रामपंचायत सदस्याने विचारलं, महाराज कुठे गेले? हातून बायकून लय मोठ्याने आवाज दिला, महाराज चुलीत गेले, चुलीत. चुलीत? मी पहिल्यांदा इतक्या लांब गेलेलो कीर्तनाला, असा घाम फुटला महाराज. ह्या बाईने हिचाच महाराज चुलीत घातलाय. मारुतीच्या मंदिरात झोपतो, अंगणवाडीतला शिळा भात खातो, पण ह्या महाराजाच्या घरी नको 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 रे, नको नको. ए ऐका ऐका, इकडं लक्ष द्या. तेवढ्यात महाराजाची बायको घरी बाहेर आली. महाराज आहेत का? म्हणलं महाराजच आहे, पण तुमच्या घरी नको. नीट ऐका, करंगळीवरती गोवर्धन नावाचा पर्वत उचलला आणि पर्वत उचलल्याच्या नंतर ऐका, सगळ्या गोपाळांनी खालीहून काठ्या लावल्या. कोणाला? पर्वताला काठ्या लावल्या, काठ्या लावल्या. आणि प्रत्येकाला वाटायचं माझ्याच काठीव पर्वत तरला, माझ्याच काठीव पर्वत तरला, माझ्याच काठीव पर्वत तरला. असा अहंकार झाला. कोणाला? गेलं बोंबाला. कोणाला? गोपाळांना अहंकार झाला. तसा तुम्हाला सुद्धा अहंकार होतो. होतो कधी कधी. रागा रागात म्हणता मी म्हणून राहिले तुमच्या बरोबर, मी दुसरी तुमच्या बरोबर राहिलीच नसती. तुम्ही एकदा जाणं गरजेचं आहे. भरू पोट कुठं तरी आम्ही. अरे अरे अरे, वाईट वाटतं रे. संसारातला अहंकार चांगला नाही, चांगला नाही माता भगिनींनो. उलट तुम्ही म्हणलं पाहिजे, ओ दुःख आलं तरी मी तुमच्या बरोबर आहे आणि आनंद आला तरी मी तुमच्याच बरोबर आहे. सुखात बरोबर आहे, दुःखात बरोबर आहे. नाही तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बायकोने मला सांगितलं, महाराज साडीच पाहिजे. साडी घ्यायला गेलो. या महाराष्ट्रात सगळ्यात माणूस एक चांगला आहे, त्या माणसाचं नाव आहे
साडीच्या दुकानात साडी दाखवायला जो गडी असतो का त्याच्यासारखा बिचारा सहनशीलता कोणाकडेच नाही हो. नाही 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 एवढी सहनशीलता या महाराष्ट्रात कोणाकडे नाही. पहिली साडी दाखवली बिचारीने, पहिली त्याच्यावर बायकोनी 499 पाहिल्या बा. फक्त एवढंच, या डिझाईन मध्ये हा कलर दाखवा आणि ह्या कलर मध्ये ही डिझाईन दाखवा. 500 साड्या पाहिल्या माता भगिनींनो. तरी त्या बिचाऱ्याकडे पाहिलं, इतकं आनंदित होतं. ते म्हणला महाराज तुम्हाला काय याच्या पलीकडे दाखवू का? म्हणलं आता साडी दाखवतो का मला, इकडे लक्ष द्या. इतकं आनंदी होतं, इतकं आनंदी होतं. 500 साड्या पाहिल्या, 499 पाहिल्या आणि शेवटी बायकोनी पहिलीच घेतली. नीट आहे का? आणि ती काउंटरला नेऊन टाकली. साडी होती 5000ची. 5000ची. बायकोनी धाडस केलं, म्हणली दुकानदार ही 5000ची ना, मला 500ला द्या. 5000ची साडी 500ला मागण्याचं धाडस फक्त तुम्हीच करू शकता. एवढं सगळं झालं. म्हणली याच्यात काही कमी करता आलं तर पहा. म्हणे का? 5 वर्ष झाले मी तुमच्या दुकानात येते. म्हणलं बाई हे साडीच फुकाट नेऊन जा. म्हणले का? अहो राग नका येऊन दे. म्हणले का फुकाट घेऊन जा? दुकान 5 महिन्यापूर्वी टाकलं, तुम्ही 5 वर्ष कोणत्या दुकानात येत होत्या? काय माणसं आहेत मला काय कळतच नाही. इकडं लक्ष द्या. माता भगिनींनो ऐका. कृष्णानं गोवर्धन नावाचा पर्वत करंगळीवरती उचलला. आलो ना मुद्द्यावर बरोबर? हा. कोणी काठ्या लावल्या? गोपाळांनी. गोपाळांना झाला अहंकारण. गोपाळांना वाटायला लागलं आमच्याच काठीव पर्वत तरला, आमच्याच काठीव पर्वत तरला, आमच्याच काठीव पर्वत तरला. कृष्णाने हळूच करंगळी खाली घ्यायला सुरुवात केली. जशी करंगळी खाली येत चालली तशी यांच्या काठी आतून पर्वतात शिरायला लागल्या. हातून पर्वतात शिरायला लागल्या. पर्वतात शिरायला लागल्याच्या नंतर गोपाळ म्हणले कृष्णा कृष्णा कृष्णा, कृष्णा अरे थांब, कृष्णा थांब. जर तू थांबला नाही तर आम्ही औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही. आता ऐका. हा दृष्टांत पाहिला अर्जुनाने आणि अर्जुन पळत आला बाबा. आणि अर्जुन काय म्हणतो? कृष्णा किती भेदभाव रे. का? तुझ्या मुखाजवळ असलेली बासरी दोन्ही हाताने घट्ट पकडून धरली कृष्णा. आणि रणांगणावरती आला. गोवर्धन नावाचा पर्वत इतका उंच असलेला करंगळीवरती उचलला. असा भेदभाव का? त्यावेळेस कृष्णानं दिलेलं उत्तर माता भगिनी पुरुष मंडळी घरी नेण्यासारखं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणत होते अर्जुना करंगळी गोवर्धन नावाचा पर्वत करंगळीवरती उचलला आणि बासरी मात्र दोन्ही हाताने घट्ट धरली. त्याचं उत्तर ऐक कृष्णा, त्याचं उत्तर ऐक अर्जुना. त्याचं उत्तर असं आहे, रणांगणावरती गेलो तेव्हा मला पराक्रम दाखवायचा होता म्हणून करंगळीवरती गोवर्धन नावाचा पर्वत उचलला. आणि बासरी बरोबर माझं नातं आहे म्हणून मी तिला घट्ट पकडून धरलं. आजच्या या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं पाडळीकरांनो माझे हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे, ज्याच्या बरोबर नातं आहे, मैत्रीचं असो, प्रेमाचं असो, रक्ताचं असो, भाऊबंदकीचं असो, गावकीचं असो, ते बासरी सारखं घट्ट पकडून धरा आणि त्याच्यात वाढ निर्माण करा. एवढं ऐका मित्रांनो माझं, एवढं ऐका. आज नाती तुटत चालली. तुमच्याकडे चांगले अजून जमिनीला भाव कमी आहे, पाणी कमी आहे. आमच्याकडे या आणि एकदा घोड नदी ओलांडा आणि मग जमिनीचे भाव पहा. आज एक बहीण कोर्टात आहे, एका बाजूला पिंजऱ्यात उभी आहे आणि एक भाऊ पिंजऱ्यात उभा आहे. सण साजरा होत नाही भाऊबीजेचा, सण साजरा होत नाही रक्षाबंधनचा. मग रामनामे उपदिला सुख घडू माढुला काही मिनिटं माझ्याकडे बाकी राहिलेत. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बर का, एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात वर करा. हात हात क्या बाबांना हात द्या. भक्ती घडती तेव्हा समाजाची भक्ती घडते. आणि म्हणून शेवटचा दृष्टांत जरा थोडासा भावनिक आहे, जरा बारकाईने ऐका. एवढा प्राण सोडला. गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी झाली तर पण मला आव्हान करायचंय ह्या कीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं. अरे 14 फेब्रुवारीला या महाराष्ट्रामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा होऊ नये का? का होऊ नये? नीट ऐका. त्या 14 फेब्रुवारीला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूला तिघांना फासाची शिक्षा सुनावण्यात आली.
आणि 23 मार्च 1931 ला ती शिक्षा देण्यात आली. अरे ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या पाठीवरती तिरिकिट तख्ता या महाराष्ट्राच्या पाठीवरती भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंचा इंग्रज सरकारने त्यांना फासावरती देऊन संपवलंय, त्या दिवशी आम्ही जर सगळे तरुण एकमेकाला फुलं देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करत असेल तर कसले तुम्ही देशभक्त, कसली तुम्हाला राष्ट्रभक्ती. महाराज जम्मू काश्मीर मधनं वर्षाच्या मुलीनं बापाला विचारलं, पप्पा स्वाभिमान वाटला. शेजारी असणारी आई, तिचं नाव स्वाती माडिक, स्वाती माडिक रडतीये, बाप स्वाती माडिक रडतीये, बाप रडतोय, आई त्या कर्नल संत रडतोय, आई त्या कर्नल संतोष माडिकची आई रडते, वडील रडतात, संतोष माडिकची आई रडते, वडील रडतात, मुलं रडतात, सगळं गाव रडतंय. आणि 8 वर्षाच्या मुलं रडतात, सगळं गाव रडतंय. आणि 8 वर्षाच्या पुरीनं सगळ्या समाजाच्या समोर बापाला प्रश्न विचारला, पप्पा स्वाभिमान वाटला, तुम्ही देशाच्या कामी आलात, पण पप्पा द्या या प्रश्नाचं उत्तर. आज मी 8 वर्षाची 22 वर्षाची होईल ना पप्पा, त्या दिवशी माझं लग्न जमल आणि सगळे नातेवाईक येतील, त्या दिवशी माझं लग्न जमल आणि सगळे नातेवाईक येतील, पाहुणे रावळे येतील, भावकी येईल. बाप नाही म्हणून आनंदात लग्न काढून देतील, अंतरपाठ बाजूला लग्न काढून देतील. अंतरपाठ बाजूला झाला ना त्यावेळेस काका म्हणतील, पुरी पुढच्या लग्नाला जायचंय ग, पुरी कन्यादान करायचे, तुझ्या बापाला बोलव. पप्पा माझ्या आयुष्यामध्ये कन्यादान करायला, माझ्या आयुष्यात मला बाप नाही राहिला, माझ्या आयुष्यात कन्यादान करायला मला बाप राहिला नाही. अरे युद्ध चांगली नाहीत महाराज. त्या दिवशी इराणच्या एका शाळेवरती अमेरिकेनं शस्त्र सोडलं. कोणाची पोरं असू द्या, ती कोणत्या धर्मातली, ती कोणत्या जातीतली आहे म्हणून नाही वाईट वाटलं. 160 मुलींचा जीव एकाच वेळात 160 मुलींचा जीव गेला. अरे त्या मुलींनी आयुष्यात काय पाप केलं होतं, त्या मुलांनी आयुष्यात काय पाप केलं होतं. अरे ज्या वहीवरती शाही लिहिणार होती, ज्या वहीवरती शाहीनं लिहिलं जाणार होतं, त्या वहीवरती रक्त पडलं. 160 मुलींची मुलांची कबर इराणच्या लोकांना बांधावी लागली. युद्ध चांगली नाहीत. कर्नल संतोष माडिकला अग्निडाग देत असताना पत्रकारांनी विचारलं, स्वाती माडिकला, तुमची शेवटची प्रतिक्रिया तुमचा पती गेल्याच्या नंतर काय असेल. अरे स्वतःच कुंकुवाचं दुःख बाजूला ठेवून एका शब्दात उत्तर दिलं, माझं कुंकू कर्नल होतं, माझा पती कर्नल होता. ऐका, असा कुंकू असावा, असा पती असावा. दिल दिया है जब भी देंगे हे वतन तेरे लिएंगे. हो ला 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 हो ला ला ला. अंगावरती शहरी उभे राहिले, सगळा समाज रडत होता. आणि स्वाती माडिकनं माईकच्या समोर प्रतिक्रिया दिल्या. प्रतिक्रिया सामान्य नव्हत्या, अंगावरती इशारे उभे करणाऱ्या होत्या. पत्रकार विचारत होता, तुमचं कुंकू देशाच्या कामी आलं, तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल. त्यावेळेस स्वाती माडिकनं डोळ्यातलं अश्रू पुसलं, सगळं दुःख बाजूला ठेवलं. स्वाती माडिक सांगत होती, इंडियन आर्मीनं जर माझ्या कुंकवाच्या जागेवर मला लढाईची परवानगी दिली ना, तर मी सुद्धा इंडियन आर्मी मध्ये पुन्हा एकदा माझ्या कुंकवाच्या जागेवरती लढायला येईल. आज महाराष्ट्रात आणि माझ्या देशात पहिली लेफ्टनंट श्री म्हणून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हाते पहिला पुरस्कार आणि पहिला गौरव साताऱ्यातल्या पुगरवाडीतल्या एका स्त्रीचा सन्मान झाला. त्या स्त्रीचं नाम आहे लेफ्टनंट स्वाती महाडिक. माझं कुंकू गेलं म्हणून रडत बसणार नाही, मी पुन्हा एकदा उभी राहील, पुन्हा एकदा लढन आणि पुन्हा एकदा स्वतःचं सर्वस्व समाजासाठी आणि राष्ट्रासाठी समर्पित करेन. आणि म्हणून असा देश असावा, अशी माणसं असावी, असं प्रेम असावं. आणि ह्या स्त्रियांच्या त्यागातून समाज उभा राहावा. जाता जाता एक सुंदर वाक्य घरी घेऊन जा माता भगिनींनो. सुंदर वाक्य घरी घेऊन जा
एक वाक्य आहे, वाक्य जरा नीट ऐका. या भारत मातेला एवढीच विनंती करेल, ए भारत माते, तुला पुत्र जन्माला घालायचा असेल तर स्वामी विवेकानंदांसारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, संभाजी राजांसारखा तुला पुत्र जन्माला घालायचा असेल ना, तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा, आणि तुला पुत्र जन्माला घालायचा असेल तर भगतसिंग सुखदेव राजगुरूंसारखा पुत्र जन्माला घाल. ए भारत माते, तुला मुलगी जन्माला घालायची असेल तर सावित्रीबाई सारखी, तुला मुलगी जन्माला घालायची असेल तर मासाहेबांसारखी, आणि तुला मुलगी जन्माला घालायची असेल तर अहिल्याबाई होळकरांसारखी मुलगी जन्माला घाल. नाहीतर कसाब सारखी नालायक अवलाद माझ्या देशात जन्माला घालून माझी भारत माता बाटू नको. नाही तर आई तू वांज राहिली तरी चालेल, वांज राहिली तरी चालेल. म्हणून त्या मातेला दंडवत करतो, त्या मातेला सलाम करतो. आज खऱ्या अर्थानं माझ्याकडे फक्त 1-2 मिनिटं राहिलेत. श्री हनुमंतराया व विठ्ठल रुक्मिणी अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सव वर्ष, आज ज्यांचं कीर्तन पुष्प व भोजन व्यवस्था होती, मोढा वस्ती ते डोणे वस्ती सर्व कुटुंब, जोरदार टाळ्या यांच्यासाठी, एकदा जोरदार टाळ्या. सुंदर अन्नदान, जोरदार टाळ्या वाजवा जरा जोरात. मनापासून धन्यवाद देतो. इतका अप्रतिम सोहळा तुम्ही याच देही याची डोळा या ठिकाणी तुम्ही पाहताय. खरं सांगू का, आनंद वाटला तुमची गर्दी पाहून, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून. आज रावसाहेब शिंदे सरपंच, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल की मोढा वस्ती आणि डोणे वस्तीवरील सर्व कुटुंबांच्या वतीनं तुम्ही मला फोन केला आणि पुन्हा एकदा गेल्याही वर्षी आणि ह्याही वर्षी रौप्य महोत्सवासारख्या मोठ्या महोत्सवामध्ये माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कीर्तनकाराला संधी द्यावी. खरं तर सरपंच आणि ते सगळे अन्नदाते आणि गावातील सर्व ग्रामस्थ मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. कायमचं तुमच्या ऋणात राहणं मी पसंत करेल, पण आजच्या कीर्तनातून काहीतरी घेऊन गेला तर. असंच एकदा कीर्तनात सांगितलं, काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा. एक जण माझी चप्पलच घेऊन गेला, त्याला लोक पळत गेली म्हणजे ती महाराजाची चप्पल घातली, तू कार घेऊन आला? ते महाराज तर बोंबलत होता 2 तास, काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा. काय होतं त्याच्याकडे न्यायला? फेटा कामाचा नव्हता, धोतर काढता येईना, शर्ट काढता येईना, चप्पल बाकी महाराजाची लय गोड होती. म्हणलं बरी आणली, दरिद्री आणली. वा वा वा. अतिशय पुरुष मंडळी तुम्हाला धन्यवाद, माता भगिनींनो तुम्हाला धन्यवाद. चांगल्या चांगल्या मालिकेचा त्याग करून माझ्या कीर्तनाला आलात, खरंच तुम्हाला धन्यवाद. जाता जाता एक वाक्यदारा नीट ऐका. ए पाडळीकरांनो, वाक्यदारा नीट ऐका. रौप्य महोत्सव वर्ष आहे म्हणून देवाला एवढीच प्रार्थना करतो, तुम्हा सर्वांच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, फक्त त्याच्या पाठीमागं कोणाचा तळतळाट नसावा, एवढीच प्रार्थना केली. या ठिकाणी पूर्ण विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली